नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माळशिरस येथील वाघमोडे कुटुंबाने अहोरात्र कष्ट करून आपल्या लाडक्या सैनिकांसाठी तब्बल 6,000 राख्या स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत. या सर्व राख्या सीमा भागात तैनात असणाऱ्या जवानांसाठी रवाना करण्याचा कार्यक्रम दिनांक 15/7/2026 रोजी माळशिरस पंचायत समिती येथे प्रमुख पाहुणे DYSP प्रदीप गोरड व राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, लोकराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पांडुरंग वाघमोडे, भोसले साहेब, माळशिरस पंचायत समिती सदस्य आनंद शेंडगे सर, सुभेदार मेजर राजू खराडे वेळापूर, ऑनररी नायब सुभेदार राजू पाटील नातेपुते, सुभेदार मोरे महाराज नातेपुते, मारुती वाघमोडे, हरिश्चंद्र साळुंखे, वीरपत्नी सिंधू ढोबळे, वीरपत्नी शोभा सावंत, नगरसेविका ॲडव्होकेट रेश्माताई टेळे, नगरसेविका पुष्पाताई कोळेकर, पांडुरंग वाघमोडे, विष्णू गोरड, शिवाजी गोरड, विकास कोळेकर, बापू वाघमोडे, वंदना कोळेकर, अहिल्या वाघमोडे, राणी साठे, पूजा ढावरे, फार्मासिस्ट मकरंद कुदळे, नितीन गायकवाड, सचिन गाडेकर, जगदीश राजमाणे, पत्रकार भारत मगर, LT वाघमोडे, निनाद पाटील, लक्ष्मण कुरुडकर, स्वप्नील राऊत, संजय हुलगे तसेच तालुक्यातील आजी माजी सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघमोडे कुटुंबाने गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमाची तयारी सुरू केली होती. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या कामात हातभार लावला. कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ सैनिकांबद्दल असलेल्या आदरयुक्त भावनेतून या कुटुंबाने हा संकल्प पूर्ण केला. यावेळी सौ शोभा तानाजी वाघमोडे बोलताना म्हणाल्या की आपण सण उत्सव आपल्या घरात सुरक्षितपणे साजरे करतो, कारण आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्यांच्या मनगटावर आपल्या प्रेमाची राखी बांधली जावी आणि त्यांना घरच्यांची कमतरता भासू नये, याच एका भावनेने आम्ही या राख्या बनवल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. वाघमोडे कुटुंबाने बनवलेल्या या राख्या संपूर्ण स्वदेशी आणि पर्यावरणपूरक असून राख्या बनवण्यासाठी तिरंगा कलरमध्ये सुती दोरे, मणी, कुंदन या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक राखी हाताने अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. तसेच राख्यांसोबतच प्रत्येक सैनिकासाठी शुभेच्छा देणारे आणि त्यांचे आभार मानणारे एक लहानसे पत्रही पाठवण्यात आले आहे. एका सामान्य कुटुंबाने स्वतःच्या खर्चाने आणि वेळेची गुंतवणूक करून राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही बातमी सोशल मीडियावर पसरताच अनेक नागरिकांनी या कुटुंबाच्या राष्ट्रप्रेमाला सलाम केला आहे. जवानांप्रती असलेले हे निस्सीम प्रेम आणि आदर समाजातील इतरांनाही नक्कीच प्रेरणा देणारं ठरेल. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार सावता गोरे यांनी केले.